सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। शिराळ्याच्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर नाग संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निर्णय। नागपंचमीच्या पूर्वसंध्येला 21 शिराळकरांना नाग पकडण्यासाठी दिली परवानगी। केंद्राच्या वन मंत्रालय आणि वन्यजीव विभागाकडून देण्यात आली परवानगी। शैक्षणिक अभ्यास आणि सर्प संवर्धन याविषयी पारंपरिक प्रसार करण्याकामी देण्यात आली परवानगी। 31 जुलैपर्यंत नाग पकडून त्याचा उपयोग शैक्षणिक अभ्यासासाठी आणि प्रचारासाठी करण्याचे निर्देश। मनोरंजन, खेळ, मिरवणूक, व्यावसायिक कामासाठी या नागांचा उपयोग केल्यास कारवाईचाही वन विभागाचा इशारा। मात्र उद्या शिराळा येथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच होणार नागपंचमी। सांगलीच्या वन विभागाचे वन उपसंरक्षक अधिकारी सागर गवते यांची माहिती। शिराळा वनक्षेत्रातील 21 ग्रामस्थांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 12 अन्वये शैक्षणिक कारणास्तव नाग पकडण्यासाठी विहित नमुन्यात परवानगी मागणी केलेली होती। त्यानुसार पर्यावरण, वन व जलवायू मंत्रालयानं नवी दिल्ली यांच्याकडून दिनांक 27 जुलै 2025 रोजीचे पत्रान्वये 21 अर्जदारांना 27 ते 31 जुलै 2025 या कालावधीसाठी नाग पकडण्यासाठी काही अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी देण्यात आलेली आहे। सदरची ही परवानगी ही केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच असून व स्थानिक लोकांमध्ये समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण होणेकामी ही अनुमती देण्यात आलेली आहे। यामध्ये कोणीही व्यावसायिक किंवा मनोरंजन स्पर्धा करणे, मिरवणूक करणे, खेळ करणे याला अटकाव करण्यात आलेला आहे। तसेच ज्या अर्जदारांना परवानगी मिळालेली आहे त्यांनी सदरचे नाग हे मुख्य वन्यजीव रक्षक किंवा त्यांच्याकडून प्राधिकृत करण्यात आलेले जे वनाधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्येच करणे बंधन घालण्यात आलेले आहे। यामध्ये कोणत्याही नागाला इजा होणे किंवा मृत्यू होणार नाही आणि नंतर त्यांना सुरळीतपणे मूळ अधिवासात त्यांना सोडण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत। तरी या 21 अर्जदारांव्यतिरिक्त कोणीही नाग पकडल्यास, त्याची स्पर्धा, मिरवणूक, खेळ केल्याचे आढळल्यास त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल। आणि ह्या ऑर्डरमध्ये असं स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की जो ह्याचा उद्देश आहे एज्युकेशन, सोनली फॉर एज्युकेशन पर्पज एम्ड ॲट डिसेमिनेटिंग ट्रॅडिशनल नॉलेज ऑन स्नेक कॉन्झर्वेशन अमंग लोकल यूथ and the broader community and to ensure the generational transfer of indigenous traditional knowledge about snake and their utility in the ecosystem। त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमर्शियल वापर किंवा मनोरंजन होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि वन्यजीव संरक्षण अधिनियमचं काटेकोर पालन केलं जाईल अशी मी सर्व शिराळकर नागरिकांना वन विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे विनंती करत आहे, आवाहन करत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।